मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांना काल समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे निमंत्रण दिलं होतं। सायंकाळी हे दोघेजण मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला उपस्थित असल्याची अफवा उठवण्यात आली। मात्र हे दोघेही मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीला गेले नसल्याचे स्पष्ट झाले। भाजपचे स्टार प्रचारक असलेले पडळकर यांनी उत्तम जानकर यांच्यासोबत धनगर आरक्षण प्रश्नावर गेले 8 महिने लढा सुरू केला आहे। सांगली लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा पडळकर यांनी केली आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभं राहणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकर यांचे माझे मी बघतो तुम्ही कामाला लागा असे आदेश दिले होते। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकर आणि जानकर यांना समाजाच्या प्रश्नासह विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काल मुंबईत बोलावले होते। ही बैठक काल 5 वाजता होणार होती, ती पार पडल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली। मात्र या बैठकीला पडळकर आणि जानकर गेलेच नाहीत। पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना काहीच प्रतिसाद दिला नसल्याचं यावरून स्पष्ट झालं।